मला काय माहिती माईक खालते घ्या. सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात असं माहिती मिळते. खरं तर हा बातमी समोर आल्यानंतर प्रचंड प्रमाणात टीका जी आहे सुनेत्रा पवारांवर होते, पवार कुटुंबियांवर देखील होते. त्याकडे कसं बघता तुम्ही आणि कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? एक तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, नियतीने फार मोठं दुःख जसं महाराष्ट्राला राष्ट्रवादीतल्या परिवाराला दिलेलं आहे, त्यापेक्षा मोठं दुःख खासदार सुनेत्रा वहिनींना आहे. एवढं मोठं दुःख होऊन सुद्धा माननीय अजितदादा आज आपल्यात नाही, हे दुःख पचवणं सोपं नाही. तरी सुद्धा त्या माऊलीनी माननीय अजितदादांचा स्वप्नातील महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील लोकांना साथ देण्यासाठी स्वतःच्या दुःखावर दगड ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार यांच्या मागणीनुसार त्यांच्या मनात जरी नसलं तरी अजितदादांच्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं गरजेचं आहे. सुनेत्रा वहिनींवर टीका करून होणार नाही. हे जे टीका करणारे आहेत यांचा राजकीय स्वार्थ आहे. काळाने अजितदादांना आमच्यापासून लांब नेलं. आमच्यासारखा कार्यकर्ता सावरू शकत नाहीये. आज 4थाच दिवस आहे हो. म्हणजे त्या माऊलीला तिच्या दुःखावर फुंकर घालायला सुद्धा तेवढी सवड या राजकारणातल्या काही जी लोक आहेत त्यांनी दिली नाही. आणि त्यांनी आमच्यासाठी, महाराष्ट्रातल्या परिवारासाठी स्वतःच्या दुःखावर स्वतःचं कुंकू एवढं अचानकपणे गेल्यानंतर सुद्धा दगड ठेवून निर्णय घेतल्यावर टीकाकारांना काय ते टीकाच करणार. परंतु ही जी ताकद त्यांना दिलेली आहे, अजितदादा कामाचे माणूस होते. मी थोडासा आता अजितदादा पितृदेव झालेले आहेत आणि त्यांनीच सुनेत्रा वहिनींना ती ताकद दिलेली आहे. टीकाकारांचं काही नाही, टीकाकार असेही टीका करणारे. परंतु मी खरंच खासदार सुनेत्रा वहिनींचे पाय धरून त्यांचं धन्यवाद म्हणेल की तुमचं दुःखावर तुम्ही दगड ठेवून दादांच्या परिवारासाठी, आमच्यासाठी हा निर्णय घेतला आणि तो अत्यंत योग्य आहे. म्हणणाऱ्याला काही जात नाही की 10 दिवस जायला पाहिजे होते, हे होऊन जायला पाहिजे होतं. पण तोपर्यंत ह्याच टीका करणाऱ्या लोकांनी आधीच सगळं हिरावून गेले, आमचं संपलेलं आम्ही. आणि त्यातनं जर यांनी सगळ्याच गोष्टीचं जर चुकीचं केलं तर अजितदादांना काय उत्तर देतील सुनेत्रा वहिनी. त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनींनी घेतलेला निर्णय हा अत्यंत योग्य आहे. त्या आतापर्यंत माननीय अजितदादांच्या पडद्यामागे राहून सक्षमतेने काम करत होत्या आणि त्यांची इच्छा नसताना नियतीने त्यांना ही वेळ आणलेली आहे की आता ते अजितदादा नसताना सगळ्यांसमोर दादा ज्या पद्धतीने काम करत होते त्याच्यावर ते पावलं टाकत आहेत. अशा पद्धतीने निर्णय घेऊन टाकला, अशी कोणती नाही. भीती वगैरे लक्षात घ्या. भीती वगैरे कोणती होती, कोणती नव्हती, ती शपथ घेता आली असती. काल सावडण्याचा कार्यक्रम होता, अस्थि विसर्जन होती, त्याच्या आतच तुमच्याच चॅनलवर सगळ्या बातम्या होत्या. तर आपण पाहिलं रुपाली ठोंबरे या देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या आणि सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथबाबत त्या बोलत होत्या.